अकोला शहरातील मध्यवर्ती भाग आणि प्रचंड वर्दळीचा भाग असलेल्या नेहरू पार्क भागातून खाली उतरत असलेल्या उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक थांबवण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार लाखो रुपये खर्चून स्पाइक बॅरियर गत 5 ते 6 महिन्यात बसवण्यात आले। मोठा गाजावाजा करत बातमीही लावण्यात आल्या, परंतु आज मंगळवारी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान पाहणी केली असता संपूर्ण स्पाइक बॅरियर पैकी 2 स्पाइक बॅरियर पूर्णपणे निकामी झाले आहेत। ते एक वेळ जमिनीत गेले की पुन्हा बाहेर येत नाही, त्यामुळे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकी किंवा चारचाकी धारकांना या स्पाइक बॅरियरची कोणतीही इजा होत नाही असं धक्कादायक चित्र विदर्भ द्रुत वृत्तसमूहाच्या कॅमेऱ्यात कैद झालंय। यामुळे जिल्हा प्रशासनाकडून मिळालेलं अनुदान, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि वाहतूक शाखेने घेतलेली मेहनत यावर पूर्णपणे पाणी फिरले असल्याचं दिसून येत आहे। सदर ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी हे 24 तास असणार आहेत असंही बातम्यांमध्ये प्रकाशित केलं होतं, परंतु वास्तविक पाहता या उड्डाणपूल परिसरात एकही वाहतूक कर्मचारी दिसत नाहीये। आता 2 ते 3 दिवसात 2 स्पाइक बॅरियर निकामी झाले, पुढील 4 ते 5 दिवसात सर्व निकामी होतील। त्यामुळे विरुद्ध दिशेने पुलावर चढणाऱ्या वाहतूक करणाऱ्या दुचाकी धारक, चारचाकी धारक यांना रान मोकळं झालेलं आहे। या गोष्टीची प्रशासनानं दखल घ्यायला हवी आणि जेवढा वाजागाजा करत स्पाइक बॅरियर बसवले तेवढाच तत्परतेनं दुरुस्ती करण्यात यावी अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।